नमस्कार सर. नमस्कार. आज SRT शेती बघण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातून काही प्रगतशील शेतकरी आपल्या शेतीवर आलेले आहेत. आपण त्यांनाच विचारू की आपली SRT शेती कशी वाटली, काय वाटली. दादा, सर्वप्रथम तुमचं परिचय द्या. सुरुवात तुमच्यापासून करा. माझं नाव ज्ञानेश्वर मुकुंद बेंदरकर, राहणार टुंकी, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. तर इथून आम्ही साहेबांची शेती बघायला आलो आणि यूट्यूबवर यांचे व्हिडिओ वगैरे बघितले आणि त्यामुळे आमच्या ते एकदम लक्षात आलं की बा या काहीतरी विशेष आहे म्हणून. आणि आमच्या मनात अशी जिज्ञासा होती की बा आपण स्वतः शेती हे कशी करतात, खरोखरच नांगरटी वगैरे करतात की आपण तसेच व्हिडिओ टाकतात. तर आम्ही स्वतः पाहायला आलो, पण इथं कुठल्याही प्रकारची अंतर्मशागत केलेली नाही. जुन्या पिकाचे धसकटं तर त्यांच्या शेतात 2-3 पिकाचे जशीच्या तशीच आहेत आणि तणनाशकानेच पूर्ण शेतातील तणाचा बंदोबस्त त्यांनी केलेला आहे. आणि आम्ही इतक्या लांबून आलो, त्याचा शीन भाग निघून गेला आणि हे पाहून आम्हाला एकदम असं आश्चर्यचकित वाटलं की बा हे अशी पण शेती होऊ शकते. पण आम्ही पण आता याच्या पुढे याच प्रकारची शेती करणार आहे आणि त्यांच्याकडून आम्ही हे सर्व मार्गदर्शन घेतलं आहे. दादा, तुमचा परिचय द्या. माझं नाव हरिदास जगदेव बोरसे, टुंकी म्हणजे तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. तर आम्ही तुमचे व्हिडिओ वगैरे बघितले आणि स्वतःच असं म्हणजे विचार करायला लागलो की आपल्याला शेती पुरत नाही. आपल्याला म्हणजे खर्च खूप येते, मजुरी खूप म्हणजे द्यावं लागते, त्यानुसार कामं होत नाहीत. पर्यायानं शेती परवडतच नाही असं म्हणजे नर्वस झालो होतो आम्ही. पण आता असं म्हणजे तुमचे व्हिडिओ पाहून मला असं वाटलं की खरोखर आपण समक्ष त्यांची शेती पाहून घ्या. खरोखर त्यांचे म्हणजे काय करतात, कसं करतात, त्यांची पद्धत, त्यांची रूपरेषा, कोणतं बियाणं, कोणतं पीक पेरतात, ते आपण सर्व गोष्टी पाहून घेऊ. आम्ही कालपासून आलेला आणि हे तुमचा तिसरा प्रयोग आहे शेती पाहायचा. तर तुमचं पण खूप आनंद झाला आम्हाला की तुमचं पीक हे तूर वगैरे आमच्याकडे अशी कोणाचीच नाही. आम्ही किती खत देऊ, किती फवारे देऊ, या पद्धतीचं पीक नाही आहे आमचं. खरोखर हे SRT आम्हाला आता एकदम चांगलं वाटलं आणि हे सुद्धा आता उद्यापासून आमची सुरुवात करणार आहोत. दादा, तुमचा परिचय द्या. अर्जुन लक्ष्मण भिसे, टुंकी. तुम्हाला कशी वाटली बरं काही आमची SRT शेती बघल्यानंतर असं वाटलं की खरोखरच खर्चाचा फार बचाव आहे या शेतीचा आणि पीक पण छान आहे आणि कामगारी करायचं नाही आहे. डवरा वखरा सुद्धा बंद आहे. त्याच्यामुळे जसं हे पाहिल्यानंतर असं वाटतं की आता आपण घरी गेल्यानंतर हेच कार्य करायचं. दादा, माझं नाव विठ्ठल मधुकर वरणकर, राहणार टुंकी, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. SRT शेती पाहिल्यानंतर असं वाटून राहिलं की बा कुठंतरी आपण बी काही करून पाहिलं पाहिजे. प्रयोग करायला काही हरकत नाही. आणि तुमची यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे पाहिले जाणं असं वाटे, पण नेहमी आम्ही स्पॉट व्हेरिफिकेशन केलं जाणं असं वाटून राहिलं की बिलकुल एकदम काहीच अडचण नाही, आपल्याला करायसाठी काहीच विषय नाही आहे. त्याबद्दल अभिनंदन तुमचं. तुमचं पण तुम्ही एवढ्या दूरून आलात, आमच्या शेतीला भेट दिली, मार्गदर्शन तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. आणि या ठिकाणी आज वेळात वेळ काढून तुम्ही आता बुलढाणा जिल्ह्यामधून आले आहात, आहे का नाही. आणि आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता, आहे का नाही दादा. आपलं तुरीचं पीक पण असं एकदम जबरदस्त आहे का नाही. तुरीचं काही विषय नाही, एकदम काही आहे का नाही. फुलं एकदम जोशमध्ये आहे. तुरीचं एक नंबर आहे, एक नंबर क्वालिटी वगैरे हौस खूप आहे, क्वालिटी एक नंबर आहे. आणि झाडांची ग्रोथ वगैरे, कलर एकदम सगळं व्यवस्थित आहे. क्वालिटी असल्याने कसं आणि दाना जाळा होणार आहे. आणि हे शेतीची जी पोत आहे ही बघून असं वाटत नाही की या शेतात हे अशी तूर होऊ शकते म्हणून. म्हणजे हे एक आश्चर्याची बाब, म्हणजे आमच्यासाठी तरी आश्चर्याची बाब वाटते. पाहिजे तेवढी समजा काही नाही म्हणजे वाटत. जमीनमध्ये एवढं जास्तीचं हे नाही आहे, म्हणजे काळीची जमीन नाही, याच्यामध्ये मातीचं प्रमाण कमी आहे. तरी पण पीक इतकं उत्तम आहे की त्याला तोड नाही. आम्हाला असं वाटतंय की आता तुमच्या खडकाळ जमिनीत अशी असं पीक आहे तर आमची याच्यापेक्षा लय कसदार जमीन बोळा खोळ होऊ शकतात, एवढी जमीन काळी आहे. असं 10 ते 12 फूट याच्यापेक्षा चांगली होईन अशी म्हणजे आम्हाला भरपूर अपेक्षा आहे. कधी तुमचे 2 तास आहे की 1 तास आमच्या एवढं जोरात होऊ शकते. बरं. आता तुम्ही ही शेती बघून
समजा तुम्ही समाधानी आहात आहे का नाही. आणि आता आपल्या जे नवीन शेतकरी आहे आता त्यांना असं वाटतं की बा नांगरल्याशिवाय कोळपल्याशिवाय डवरा केल्या समजा हे केल्याशिवाय पीक येतच नाही आपलं. आता या ठिकाणी तुम्ही बघितलं आपलं एवढं क्षेत्र हलकं असून हलक्या रानामध्ये आपलं एवढं चांगलं सुंदर प्रकारचं हे पीक आलेलं आहे का नाही. तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता तुम्ही. नाही आम्ही आता इथून गेल्यानंतर हे तुमच्या शेतीचं प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर आम्ही सर्वांना सांगणार आहे की इतक्या हलक्या जमिनीत जर एवढं चांगलं पीक हे काढू शकतात तर आपली जमीन याच्यापेक्षा चांगली आहे. तर आपण याच्यापेक्षाही उत्तम पीक काढू शकतो. फक्त हा प्रयोग आणि हे आपण यांनी दिलेलं मार्गदर्शन करणं महत्त्वाचा मुद्दा. आता या ठिकाणी बघू शकता आपला जो चारा आहे मक्याचा आहे का नाही. आपला मक्याचा चारा सुद्धा आपण या ठिकाणी ठेवलेला आहे का नाही बायोमास म्हणून. आणि पूर्वीचे जे आपले धस आहे आपले मक्काचे ते पण आपले या ठिकाणी आहे का नाही. आणि अशा सुंदर प्रकारचा आपला हा मक्काचा आणि कपाशीचा प्लॉट आहे का नाही. धन्यवाद दादा तुम्ही एवढ्या दुरून आलात आमच्या शेतीला भेट दिली त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. तुमच्यापेक्षा आम्ही तुमचे खूप आभारी आहोत.